नमस्कार मित्रांनो, मी कुणाल सीताराम पाटील. आनंदी पाटील इज अ करी अँड राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज रविवार म्हणजे आज नाश्ता करायचं टर्न माझा आहे. म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांना माझ्या हातचा नाश्ता खायला आवडतो. तर आज काय करायचं हा नेहमी प्रश्न असतो. संडे म्हटलं की जनरली नाश्त्याला अंडच असतं. मग ते सेम एक ऑमलेट, भुर्जी किंवा काही सँडविच असं करून करून कंटाळा आलेला एक नवीन डिश तुम्हाला मी दाखवणार आहे. ती नवीन डिश नाही आहे ॲक्च्युली. आम्ही ज्यावेळेस मुंबईला जातो त्यावेळेस इराणी हॉटेलमध्ये काही फेमस नाश्ते आहेत, जसं चिकन पॅटीस, मटन पॅटीस, ऑमलेट, भुर्जी, आकुरी. ओके, तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट नाश्त्याची फेमस आहे, ती म्हणजे खिमा घोटाला. आता खिमा घोटाला म्हणजे काय? काल आमच्याकडे खिमा केला होता, तर तो उरलेला खिमा आहे, त्याच्यामध्ये आपण अंड मिक्स करून टाकणार आहोत. तर आज खिमा घोटाला तुम्हाला दाखवणार आहे. चला बघूया कसा करायचा खिमा घोटाला. आपण एक मीडियम साईज कांदा कापून घेणार आहे बारीक. तुम्हाला जेवढा बारीक कांदा कापता येईल तेवढा बारीक करून घ्या. हा बघा, मीडियम साईज कांदा कापून घेतलेला आहे. इथे थोडंसं एक लसूण ग्रेट करून घेतलेला आहे. पाव इंच आलं, याच्यामध्ये 2 मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर. हा कालचा खिमा आहे. हा एक वाटी खिमा आपण त्यामध्ये टाकणार आहे. कालचा राहिलेला खिमा आहे आणि 3 अंडी फोडून घेतलेली आहेत. हे बघा, आपण याच्यामध्ये 2 स्पून तेल टाकलेलं आहे, टेबल स्पून. तेल थोडंसं गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत. हा आपल्याला कांदा फक्त शिजवून घ्यायचा आहे. या कांद्याला लाल नाही करायचं आहे आपल्याला. हा थोडासा कांदा कोमवून झाला की याच्यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकायला सुरुवात करूया. याच्यामध्ये आपण मीठ घालतोय चवीनुसार. आता मीठ घातल्यावर आपण याच्यामध्ये आपण ग्रेट केलेलं लसूण घालणार आहोत, आलं घालणार आहोत आणि ही मिरची घालणार आहोत. आपण याच्यामध्ये आता लाल तिखट वगैरे काही घालणार नाहीये. मला तो कलर जो आहे या खिम्याचा तो असा खूप लाल भडक नकोय म्हणून. हा आपण थोडा सोते करूया, थोडा याचा कच्चोटपणाचा वास, कच्चा वास जाईपर्यंत. पॉइंटला आपण त्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद घालणार आहोत. कांदा आता शिजलेला आहे, आपल्याला लाल करायचा नाहीये याला. आणि आपला जो खिमा आहे तो आपण याच्यामध्ये घालणार आहोत. हे बघा, 1 वाटी खिमा. आता गॅस मोठा करून या खिमाला जर कुठे थोडंफार पाणी असेल तर ते आपल्याला पाणी आटवून घ्यायचंय. काही लोक या पॉइंटला टोमॅटो पण घालतात, पण मला टोमॅटो घालून आवडत नाही, म्हणून मी ह्या पॉइंटला टोमॅटो घालत नाही. कारण आपण जो खिमा शिजवला होता त्या खिम्यामध्ये ऑलरेडी टोमॅटो होता, तो डबल टोमॅटोचा फ्लेवर नको. आणि हा खिमा कसा बनवायचा आहे याची रेसिपी डिस्क्रिप्शन मध्ये ऑलरेडी मी टाकलेली आहे. मी थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये घालणार आहे, फक्त थोडीशी, फक्त 10% कोथिंबीर आता मी ह्या पॉइंटला घातलेली आहे. या खिम्याचं कुठे पाणी असेल ते सगळं ऑलमोस्ट आटलेलं आहे. आता ह्या पॉइंटला त्याच्यामध्ये मी अंडी घालणार आहे. 3 अंडी जी मी फोडून ठेवली होती ती आता त्याच्यामध्ये टाकतोय मी. हलवणार नाहीये मित्रांनो, थोडस याला होऊन देणार आहे. अगदी भुर्जीसारखं प्रयत्न करणार आहे की बारीक नाही करायचं याला. यातला योक फोडून घेतलाय मी आणि आता याला हळूहळू हलवतोय. ही डिश घरी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. आमच्या घरामध्ये सगळ्यांना ही डिश खूप आवडते. आम्ही आवडीने याचा नाश्ता करतो. ज्या दिवशी आमच्या घरी खिमा होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही खिमा घोटाळा करतो. म्हणजे आणतानाच खिमा जास्ती घेऊन यायचा की आपल्याला दुसऱ्या दिवशी खिमा घोटाळ्याचा नाश्ता करायचा म्हणून. हे बघा, तुम्ही बघाल तर मी काय फार बारीक ह्याला करत नाहीये. खूप हलवाहलवी पण शक्यतो करायची नाही. ते अंड्याचे असे तुकडे लागले तरी चालतील आपल्याला, आणि खूप मोठे पण तुकडे नाही ठेवायचे आपल्याला.
गॅस मोठा करून घ्यायचा आहे, हे अंड पटापट शिजेल. आणि ही डिश जनरली पावाबरोबर खायला खूप सुंदर लागते. आता तुम्ही बघाल तर अंड आता ऑलमोस्ट शिजलेलं आहे. आता ही माझ्याकडे कढई आहे म्हणून मी त्या कढईमध्ये करतोय. तुमच्याकडे जे भांडं असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. हा घोटाला, खिमा घोटाला हळूहळू सेपरेट होत चाललेला आहे. हे बघा, याच्यामध्ये अंड्याचे पीसेस पण आहेत असे मोठे मोठे, असेच राहू देते, त्याला काही बारीक नाही करायचं आपल्याला. आणि ह्या पॉइंटला मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि शक्यतो त्याला थोडंसं ड्राय करून घेणार आहे. हे बघा, उरलेली कोथिंबीर आहे ती सगळी मी त्यामध्ये टाकतोय आता. हे बघा, आपला हा खिमा घोटाला तयार आहे. जसं पाहिजे तसं मला त्याचं टेक्स्चर आलेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि सर्व करणार आहे. हे बघा, आपण आता ही सर्व करणार आहे खिमा घोटाला. सर्व करताना याच्याबरोबर एक बटरचा स्लाइस थोडासा ठेवतोय मी इथे वर. हा चॉईस आहे, ऑप्शनल आहे. बरोबर 2 पाव आणि ही आपली डिश तयार आहे मित्रांनो. हे बघा, खाऊन बघा, नक्की करून बघा घरी, तुम्हाला नक्की आवडेल.